देव भगवंत प्राप्तीचे साधन करा. देहामध्ये सगळे साधन आहेत तुमच्याकडं भगवंत प्राप्तीचे. जे साधन घेऊन तुम्हाला भगवंत प्राप्त करता येतो असे तुम्हाला ईश्वराने साधन दिले. अशा करता केवळ देव सोडून घेण्याकरता, जन्म मरणाची निवृत्ती करण्याकरता, जीव दशा संपण्याकरता, मोक्ष मिळण्याकरता देव मुळे हात पाय डोळे मुख डोळायला देणे दोन नसे नासे जीवन नष्ट करता येतो. जन्म मरण जीवपणा घालिता येतो ह्या नरदेहाचा ज्ञानंतर. म्हणून बाबा हो साधनावर आलो आहात. म्हणून जे साधने तुमच्याकडचे भगवंत प्राप्तीची साधने वाणी देवाचं नामस्मरण करण्याकरता आहे, इंद्रिय देवाचं भजन करण्याकरता आहे. पुन्हा काय काय आहे तुमच्याकडं? मन आहे भगवंत प्राप्ती करता, संकल्प करता येतात मनामध्ये. बुद्धी आहे भगवंताचा निश्चय करण्याकरता, विवेक करता येतो बुद्धीमध्ये साराचा. म्हणून हे सगळे साधना भगवंत प्राप्तीला जर वापरले तर निश्चितच तू हरिरूप होशील. भगवंत प्राप्ती होईल तुला. ह्या साधनाचा योग्य वापर केला तर वापरायला तुम्ही साधना, पण त्या साधनातून काही साध्य प्राप्त होईल ना, फुकट चालले साधना. त्या साधनाने जे वापराले तुम्ही, जे करायले तुम्ही, त्या करण्याने त्या साधनाने तुम्हाला त्याच्यातून काही मिळणार नाही. कारण की जे करायले त्याला फळ नाही, निष्फळ आहे ते. म्हणून हे साधन हातातून जाणार. गेला नरदेह मग त्यांचा ते जाणार अशी काळवा खाणार बाण भरसी घोडा कैसी आरती घोडी वाडा जाणार देह. कोणाचा अरे सगळ्याची देह जाणार. शरीर जात अग्नी हे नाशिवंत स्वभावी, त्याचा स्वभावच हे असणार नष्ट होणं. देहाचा काय आहे? स्वभाव आहे नाशिवंत देह. जाणार सफळा विश्व धातू काळ सावधान व्हा, जागे व्हा. संसारात जे रमले तुम्ही, रमायसारखं काही नाही त्याच्यात. वाटतं माणसाला आता जमल जमताच गमत जमत कोणाचीच नाही. जमताच काय होतं? गमत. पण हातात काही पदरात पडत नसतं. ह्या प्रपंचाची रीतच तशी आहे. म्हणून ज्याच्यासाठी गुंती, ज्याच्यासाठी तो गुंतून घेतलं मोकल येते आणखी हे लोक काय करतात? मोकलून देतात. एकट्यानं जावं लागतं. काही आणलं नाही समजा येतानी. नंगा आया नंगा आया. काय आणलं होतं? काही नव्हतं आणलं. काय नेता येतं? काय नेता येत नाही. पाहिलं तुम्ही उघड्या डोळ्याने. कसे आले तुम्ही? काही नाही आणता आले. बरं तुमचे बाप गेले, तुमचे आजे पंजे गेले, काय नेलं त्यांनी? काही नेता आले नाही. तुम्हाला काय नेता येईल? उघड्या डोळ्याने पाहतात तुम्ही, तरी पण डोळे झाकून रात्र करू नका. म्हणून ध्यानात घ्या, गोष्टी करा. काय करा? परमार्थ करा. करण्यासारखा परमार्थ आहे, करण्यासारखा संसार नाही. खरा तो परमार्थ करा, बाकी काही करू नका. जर काही केलं झाले करून त्याला सोडून जे केलं ते झुनी करणीचं. हे झुनी करणीचं म्हणजे काय? काय अर्थ आहे त्याचा?
राजणारी अंगावर जन्म मरण अंगावर आदळणारी पुढचा असणारा कुत्र्या मांजराच्या डुकराचे अनंत शरीर तुला मिळणारे गर्भवास पुन्हा 884 अवनी फिरावं लागलं. किती जन्म झाला फिरा गणित नाही जी दाता किती वेळा जन्मा यावी नित्य व्हावी सगळी प्रचितीचे बघा. इथं जर देव नाही कळाला नाही मोक्ष झाला नाही संत संगती केली तर नाही मोक्ष झाला तर केवळ प्रचिती पुढं पुढं बघा. पुढचा प्रवास फार धोकादायक आहे फार अवघड पुढचं फक्त माणसाला आता बरोबर नंतर बरोबर ध्यानात घ्या तुमचा अनुभव. लहानपणी जे तुम्हाला सुख होतं ते नैतरपणात मिळाले का? लहानपणी जेवढे तुमचे दिवस आनंदात गेले कशात गेले? आणि माणसं म्हटले की लहान लेकरू देवाचा मास्तर. कोणाचा मास्तर? देवाचा मास्तर. कसं गेलं तुमचं तुम्हाला कळालं नाही. बालपण इतकं आनंदात गेलं प्रसन्न होते त्यावेळेस तुम्ही. अंतकरणात कोणता विक्षेप नव्हता. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे सुप्त होते प्रगट झालेले नव्हते. म्हणून त्याच्या असणार सगळं शरीर कोमल असतं प्रसन्न असतं कोणाला ते आवडत असतं. इतकं असणार गुबगुबीत ते लेकरू. आणि लेकरू जर बोलू लागलं तर आनंद होतो सगळ्या घरातल्या लोकांना. खून त्याचं रडणं त्याचं बोलणं त्याचं जवळणं त्याचं खेळणं घरामध्ये प्रफुल्ल वातावरण असतं. घरात म्हातारं बोलायला लागल्यावर म्हातारं घरात हे काय करायचं बोलायचं. प्रफुल्ल होते माणसं का म्हणते तुम्ही जाबरात नसलेलीच बडबड केली तुम्ही. त्याचं काहीच आवडत नाही घरात आणि सगळं आवडतं लेकराचं घरात सगळ्याला आवडतं पुन्हा लहान मोठ्या सगळ्यात. अरे बाहेरच्याला पण आवडतं. घरातल्याला ते असणार म्हातारे घरातल्याला बी आवडत नाही बाहेरच्याला आवडत नाही. ही कोणाची रीते म्हाताऱ्याची. म्हणून बालपण सुखात केलं तारुण्य बी काही सुखात काही दुःखात. म्हातारपणी तुझा आग्या डोंबत झाला. म्हातारपण कसं असतं बरं केवळ दुःख त्याच्या पदरात काय असतं. म्हणून म्हातारे सगळे सुकलेले असतील हारलेले असतील सगळे डाव त्यांच्यातून एक पडला नाही खिलाफ पडले सगळे डाव. सगळे डाव कसे पडले सगळे खिलाफ एक डाव त्याच्याकडून पडत नाही. त्याच्याकडून डाव पडाव म्हणून खेळला तो गणिपा खेळला तर कशामुळं लेकरू झालं तर कशामुळं आपली सुई खराब आहे. आंधळ्याची काठी त्यांनी सांभाळा आपलं याच्यामुळं हा डाव खेळलं की पाहिजे कशाचा लेकराचा. त्याला शिकेलं मोठं केलं त्याचं दखल केलं इकडं तिकडं माणसं घालून महाराजाला पण मधात घालून काय केलं त्याच कशा करतात. आता ते दोघं मिळून आम्हाला काय देतील सुख देतील असा डाव टाकला पुन्हा लग्नाचा. मग आता डाव सुखासाठी टाकला पदरात काय पडला दुःखच पडलं. असं सर्व सुखाची आशा म्हणून आपलं जीवन आपण शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी सगळं संसाराला घेतलं. ज्या संसारात काहीच मिळत नसतं मिळालं कोणालाही मिळणं शक्य नाही तर मिळून असतं तर मिळालं नसतं नाही तर मिळत नाही. त्याच्यात एखादा माणूस
ढिकणाच्या बाजावर झोपला का नारून. खूप झोप आली त्याला आणि कशावर झोपला? मस्त झोप लागेल का नाही? मूर्खपणा आहे ना तो. ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना. एवढं काय मूर्ख वचन आहे ते बोलणं. तसं संसार असो कोणाला झालं नाही होणं शक्य नाही. म्हणून ज्यांना घ्या करा काही करा परमार्थ करा. न द्या आले ना तर परमार्थासाठी आलेले आहात तुम्ही. देवी दिला देहो भजना गोमठा तोया झाला फाटा माझी नरदेवी घाण लागली होती. उत्तम सार उत्तम गती देवची होईन मनती ते होती तरी कामाची तीन धरावी. धन सापडलं तुम्हाला नरदेव फार दुर्मिळ गोष्ट तुमच्या हातात आलेली आहे. काही दिवसापुरता तुमच्या हातात, काही वर्षापुरता तुमच्या हातात. एक दिवस तुमच्या हातातून जसा बालपणा गेला काहीच्या हातातून, काहीच्या हातातून तारुण्य गेलं आणि आता म्हातारपण आलं. ते बी एक दिवस जाणार. काय जाणार? जसं बालपण गेलं तुमच्या हातातून गेलं का नाही? तारुण्य गेलं तुमच्या हातातून गेलं का नाही? कबूल आहे का नाही तुम्हाला? तसं हे म्हातारपण बी काय होणार? जाणार. मग आता तुमचं पुढं काय काय व्यवस्था आहे पुढं? इथं तुम्ही सगळ्या व्यवस्था लावल्या. राहायला घर बांधलं, शेती केली, धान्य पिकविलं, बँकेत पैसा जमा केला, पोरं शिकविले, त्याची लग्न केली. ही जिथं बी व्यवस्था झाली. पुढची तुमची काय व्यवस्था आहे? पुढच्यासाठी जो तुमचा प्रवास आहे पुढे त्याच्यासाठी काय केलं तुम्ही इथं? मला तर वाटतं तुम्ही काहीच केलं नाही. कारण की तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. म्हणून कसं असतं बघा, जिथं पिकत ना तिथं इकत नाही. जिथं पिकत असतं तिथं काय होत नसतं, इकत नसतं. म्हणून ते लांब नेऊन इकावं लागत असतं. कुठं नेऊन? म्हणून ती काऊन कंटाळा यायला मला तुमच्या गावात कीर्तन करायचा? काऊन यावं वाटतं तुमच्या गावात? तुम्ही म्हणता तुम्ही कोण्या गावची आणि इथं पण काऊन ही अशी सगळी अडचण आहे कशाला? आता टाळकऱ्याला माहित नाही कीर्तन हे आज म्हणून, बाकीच्याला नसल माहित, पण कोणाला माहित नाही. ही शोकांती काय ना? टाळकऱ्याला जर माहित नसल तर मग अवघड काम येते. म्हणून लक्षात घ्या या गोष्टी. कारण की इथं पिकायला आहे परमार्थ म्हणून वाटत नाही काही त्याच माणसाला. लक्षात घ्या गोष्टी. म्हणून करा रे बापा साधन हरीचे. काय साधन तर करतात आपण साधन. मंदिरात येतो, दर्शन घेतो, नारळ घालतो, स्तुती गावतो देवाला. आहे उपचार करता आहे परमार्थाची. अरे तितक्यावर नाही जमत. पुढे चालावं लागत असतं, पुढे जावं लागत असतं. तितक्यावर परमार्थ नाही. ती पहिली पायरी आहे परमार्थाची. ती सुरुवात आहे परमार्थाला. त्याच्या पुढं तुला माळ घालावा लागल, गोपीचंद खेळावा लागल, उपास एकादशी करावं लागल, पंढरपूरची वारी करावं लागल, आळंदीची वारी करावं लागल, आषाढी कार्तिकी विसरू नका. आम्हाला सांगत तसे रोज पांडुरंग गोष्ट सांगितली देवानी. आषाढी कार्तिकी विसरू नका मला. म्हणून जीवनातून आषाढी कार्तिकीला गेलं पाहिजे. संतांचं ऐकलं पाहिजे. संत काय सांगतात ते लक्षात घेतली पाहिजे गोष्ट. ही सुरुवात आहे परमार्थाची. म्हणून वारकरी व्हा जीवनामध्ये. आणि नंतर परमार्थ करीत असताना विचाराचा परमार्थ करावा. कृतीचा परमार्थ टाकून द्यावा आणि विचारावर आरूढ व्हा. क्षणोक्षणा हासी करावा विचार तारावया विचारा वाचून पडले समाधान. विचाराचा परमार्थ खरं काय आहे, खोटं काय आहे, खरा खोट्याचा निवडा करणारी बुद्धी तुमच्याकडं. खरं काय आहे आणि खोटं काय आहे कळत तुम्हाला.
सार काय आहे, असार काय, नित्य काय, अनित्य काय आहे, शाश्वत काय, अशाश्वत काय आहे कळत तुम्हाला. तुमची माणसाची बुद्धी आहे, तुमच्याकडे विवेक आहे. तो विवेक वापरीत नाही का तुम्ही? वापरावे तुम्ही, पण अनाठाई वापरावे. कुठे वापरावे? खोट्या संसारात विचार वापरावे. आणि काय विचार? त्याला विचार म्हणावं. एक माणूस परत एका माळावर बसला, जाऊन सकाळी फेरी घ्यायचा, जाता माळावर बसायचा. सकाळी पत्नीला उठायचं, मला बांधून भाकरी, भाजी भाकर 2 टायमाची ती पुन्हा. रोज महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने झाले म्हणे. हे तुम्ही जातात कुठं? रोज तुम्ही भाकर घेऊन जातात 2 टायमाची, जातात कुठं? म्हणे माळावर जाऊन बसतो. म्हणे कशा करतात? गावातले ढोर किती जाते? वही आहे माझ्याकडे. काय माझ्याकडे? वही. कोणाची किती जाते, कोणाचे संध्याकाळी वापस किती येते पाठ्या. तसा नाही जात रिकामा. रिकामा नाही जात. कसा जातो? वही भरली, मला दुसरी घ्यायची का? रोज कोणाची किती जाते तर काय बंद आहे त्याच्या गोष्टी? काय अडकत त्याच? काय रुकलं का? पण रोज काम लागलं त्याला. कशाच? लोकांचे ढोर मोजायचे. तसं तुम्ही हे सगळं लोकांचं आहे, तुमचं काहीच नाही इथं. अरे देह तुमचा नाही तर देह संबंधी पसारा कशाचा तुमचा? आधी देह काय खराब, मग देहातिक पसारा, रोजगार म्हणे चोरा रक्षणा सेवा सदसे. म्हणून त्याचा काय विचारावा? संसार विचार करून होत असतो का प्रारब्धाने होत असतो? प्रश्न आहे. विचाराने कोणाचा झाला? रामाच्या वडिलाचा विचार होता. आता रामाला घाटीवर बसायचं, ना पुन्हा जंगलात जायचं, वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा आणि ऋषी मुनीच्या संगतीत राहिलेला काळ घालायचा. असा रात्रभर काय केला? बऱ्याच दिवसापासून विचार केला. ठरली तारीख, उद्या राजावर बसायचं रामाला, आणि आपण अरण्यात जायचं ऋषी मुनीच्या संगतीमध्ये. असा विचार केला. जमलं का? दृष्ट वेगळंच होतं. दृष्ट वेगळंच झालं. लगेच असणारे रात गाठीवर बसलाच नाही, पण रामाला वनवासाला जावं लागलं 1400 वर्ष. आणि तडफडून राम 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 म्हणत देह पाक झाला दशरथ राजाचा. ह्या संसारात ह्यांना ह्या मोठ्या वेळेचं असं झालं. आपण विसरून जबाबदार, आपण विद्याचं काय लागू नाही. तिथं मोठ्याची डाळ शिजली नाही. बघा, राजा पाय पाय गेला लग्नाला, कोणाला म्हणतो हाय का मुझको बेचने को? कोण म्हणायला? कोतवाल म्हणतो की मला हाय का काही बसायला? मी राजाचं कोणी? कोतवाल. राजा काय गेला लग्नाला? 2-4 किलोमीटर होतं, पायी पायी गेला. तसं इथं मोठमोठ्याचा संसारात प्रचिती झाली. आपलं काय खरंय? म्हणून लक्षात घ्या बाबा हो, ध्यानात घ्या. परमार्थ करीत असताना विचाराचा परमार्थ करा, कृतीचा परमार्थ करू नये. करण्याने काय होत नसतं, कारण की तुम्हाला तो बंध करून बंध झाले नाही. तुम्ही कल्पनेनं बांधले नाही. तुम्हाला करून जीव झाले नाही, तुम्ही कल्पनेनं जीव झाले. जरा ध्यानात घ्या या गोष्टी. तुम्ही जीव झाले ते कल्पनेने का करून? करून तुम्हाला इंद्र होता येईल, ब्रह्मदेव होता येईल, यज्ञ करून इंद्र होता येईल, ब्रह्मकर्म करून ब्रह्मदेव होता येईल. आणि तुम्ही जीव कशामुळे झाले? केवळ कल्पनेमुळे. कल्पना केली तुम्ही, आणि ती कल्पनेला कारण तुमचं तुम्हाला अज्ञान. कल्पनेला दुसरं कारण नाही, तुमचं तुम्हाला अज्ञान आहे. तुम्ही कोण आहे तुम्हाला नीट कळाले नाही, आणि तुम्ही जसे तसे न कळलं हे तुमचं काय आहे? अज्ञानाच्या अज्ञानामुळे तुम्ही कल्पना केली, आणि त्या कल्पनेचाच हे सगळं पसार आहे. सगळे काय जसं मृगजळ कल्पना आहे का वास्तव आहे? चला, मृगजळ दिसतं तुम्हाला. आता उन्हाळा लागला, दुपारच्या पाण्याच्या दिसतं मृगजळ दिसतं. मृगजळ आहे का कल्पना आहे? जर नीट पाहिलं तुम्ही, मृगजळ आहे का सूर्याचे तप्त किरण आहे?
त्याच्या जर पलीकडे पाहिलं तर सूर्यच हे का किरण आहे का मृगजल केवळ सूर्य मृगजलाचे पाहता मूळ त्याचं जर मूळ पाहिलं मृगजलाचं हातात काय आला सूर्य हातात आला तसं या प्रपंचाचं जर मूळ पाहिलं तर कोण आहे याचं मूळ केवळ ब्रह्म हे ब्रह्मच नसले सगळं म्हणून विवेकाने काय होत असतं खरं खोटं कळत असतं नित्य अनित्य कळत असतं सार असार कळत असतं आणि सार असार कळाल्यानंतर फलक कटतो संसार सावलीला फणी खाली बसलो मस्त लागलो तोंडावर असे की केस लांब व्हायला असे चाटायला काही जिबीनं काही हाताने त्या पायाने काही मस्त नखरे लावायला ते कुठं याचे नखरे कुठं चालू आहे कोणाच्या सावलीला हा त्याला कळलं वरून सावली आहे कोणाची पण आणि मस्त मजा मारायला गुटके काय खाल्लं ते कुठं बसून चिकरेट वाढायले पानं खाल्लंय कशा खाली बसून उंदीर नाही खात वाटत पॅक मारायले पुन्हा काय मारायले पॅक कशा खाली बसून कोणाच्या कृष्णा सर्पाच्या माऊलीच्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याला कोण लागायली ती त्या सर्पाने जे टाकला छाप मग लागलं चूप 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 करायला कधी टाकली लगेच टाकली त्याने पाहिली अशी गंमत झाली रमलंय ते कवा येऊ नाग असणारा काळ नाग कवा टाकील छाप काळाची हे उडी कोणी सोडित नाही माय सोडित नाही बाप सोडित नाही बायको सोडित नाही भाऊ सोडित नाही मित्र केला महाबळी कामी नाही अंतकाळी कोणी कामी येत नसतं लक्षात घ्या जरा याला विवेक म्हणते यालाच काय म्हणते असा विचार करावा माणसाने संसारात आता आधी तुम्ही की याचा विचार करा आता आपलं आयुष्य किती राहिले आणि आपल्याला मोक्ष नाही झाला काही गोड वाटत नाही काही नाही वाटत पण आपल्याला काय वाटत नाही इतकं निपराम झालं आता ते कारहाड्याला एक पोरग होतं बघा खरं आहे ते पुन्हा पोरग होत ती चोट्यात चोरी करायचं आणि मग नेलं पोलीस हाणलं त्याला ते दोन सुंदर्या बसल्या तर असं केलं त्याने कुचकुच असं नंतर 4 जणांनी मारलं त्याला काहीच नाही कोणी मारलं 4 जणांनी मग पोलीस दमले म्हणजे तुला काम लागत नाही म्हणजे पाहिजे लागलं एकदा दोनदा पण आता चट्ट पेशी मारली मेल्यात माया पेशी काय झाल्यात मला लागतच नाही तसं संसारात काही लागतच नाही चट्ट पेशी मेल्या तुमच्या विठ्ठल बहुत अंग झालेत आपल्याला विवेक व्हायला तयार नाही विचारावर यायला तयार नाही विचार जर केला म्हणून विचाराने परमार्थ करावा कशाने परमार्थ करावा म्हणून त्रिगुण असार निर्गुण सार सारा सार विचार हरिपाठ याला हरिपाठ म्हणते सार आसार काय आहे हे त्रिगुणात्मक माया पसारा आसार आहे आणि सार जे असणारा निर्गुण परमात्मा तो सार आहे आणि तोच हरी आहे हरीच आत्मा आहे आत्मा तो आहे हा विवेक आहे विचारिता निरसले ते सहजच प्रकृती सांडले तत्वता तत्वरूपी ज्ञानी असे म्हणून विचाराने
बाद करायचा, याचा विचाराने टाकून द्यायचं. हा विचाराने अहंकार सांगितले. मग असतीच वस्तू म्हणजे आपली स्वस्ती सहजे आपण केली म्हणून परमार्थाचं हे बहिरंग साधन सांगितले तुम्हाला. अंतरंग साधन मधलं साधन आहे विवेक. विवेकाने वैराग्य होत असत. इथले भोग आणि स्वर्गातले भोग दोन्ही मिथ्य आहे. कोणते जरी भोग असले तरी भोग मिथ्य आहे. म्हणून असा संसारात विवेक केला. विवेक आणि वैराग्य झालं. वैराग्याने कळालं संसार आहे असमजता जाणे जे अनित्यता. हे सगळं अनित्य आहे. नित्य काहीच नाही झालं. खरं काहीच नाही झालं. खोट आहे सगळं. कल्पित आहे. नित्य आहे. संसार आहे असमजता जाणे जे अनित्यता. वैराग्य तेवढीचा पाठी लागेल. तुम्ही नव्हे म्हणले वैराग्य तरी पाठी लागत वैराग्य. कारण की सगळं खोटे. देहा पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत पिंडीने स्थिती ब्रह्मांडी ब्रह्मांडी पसारा. जे पिंडात ते ब्रह्मांडात आहे. आणि पिंड आणि ब्रह्मांड केवळ भ्रांती आहे. केवळ भ्रम येतो. देह आहे असं म्हणणं भ्रम आहे. मन घेऊन इंद्रिय घेऊन जे जग दिसत आहे तो भ्रम आहे. जे पिंडात ते ब्रह्मांडाचाच आहे. पिंडात पंचमहाभूत आहे तर ब्रह्मांडात पंचमहाभूतच आहे. पिंडाचाच विस्तार म्हणजे ब्रह्मांड. बघा चपातीचा उंडा. चपातीचा कशातून काढलं? त्या मोठ्या उंड्यातून. मोठा उंडा असतो त्याच्यातून काय काढायचे? तसं ब्रह्मांड म्हणजे उंडा आहे मोठा. ब्रह्मांड म्हणजे काय? उंडा. त्याच्यातून काढ्याला उंडा ठेव. कशातून? ही चपाती. त्याच्यातून काढ्याला उंडा म्हणजे देव. म्हणून याच्यात म्हणजे महाभूत आहे तर तिकडे बी काय? कुठं गेलं तर पृथ्वी आहे, पाणी आहे, अग्नी आहे, वारा आहे आणि आकाश आहे. हिचं बी काय आहे? घटपणाने पृथ्वी आहे, पातळपणाने पाणी आहे, उष्णपणाने अग्नी आहे, चंचलपणाने वारा आहे, पोकळपणाने आकाश आहे. आहे का नाही? बरं आहे. हे आहे का नाही? आणि बघा सृष्टी निर्माण करताना आधी आकाश तयार केलं. त्याच्यात वारा आला. वाऱ्यापासून अग्नी तयार झाला. अग्नीपासून पाणी तयार झालं. पाण्यापासून पृथ्वी तयार झाली. असा क्रम. आधी काय झालं? आकाश. आकाशात काय आला? वारा. वाऱ्यात काय आला? अग्नी. वारा जवळ येतो काय राहतो? अग्नी राहतो. जवळ शरीरात वारा आहे तो काय राहतो? आणि वारा गेल्यावर लगेच गार पडू. काय पडलं? कशामुळं? अग्नी गेला. कशामुळे गेला? काऊन नाही राहिला वारा? आकाश नाही राहिला. काय नाही राहिलं? पोकळी नाही राहिली. पोकळी न राहिल्यामुळं वारा नाही राहिला. वारा न राहिल्यामुळं अग्नी राहिला नाही. अग्नी न राहिल्यामुळं पाणी नाही राहिलं निस्ती माती. काय राहिली? निस्ती मातीचा जो भाग आहे 5 तत्व मातीचे तेच राहिले. म्हणून माणसं म्हणते चला मातीला. कशाला? मातीला. काय राहिली खाली? माती राहिली. काय केली लोकांनी? माती केली. पोत्यात काय भरली? माती. गंगा नेऊन टाकली काय? माती. ना आता काय आहे? माती. जे वाटत नाही का माती नाही? आता किती कीर्तन ऐकून वाटन? महाराज गेल्यावर वाटन का महाराज असल्यावरच वाटन? म्हणून घ्या त्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. तुम्ही दुसरंच लक्षात घ्यावे. अरे ते खरं नाही ते लक्षात घ्यावे आणि खरं लक्षात घेणार म्हणून दुःख जाईना. दुःखाला कारण काहीच नाही. खरं कळून घेणार म्हणून विवेकाने वैराग्य तयार होत असतं. वैराग्य म्हणून हे सगळं मिथ्य आहे, कल्पित आहे, खोटं आहे. त्याच्यातून काही मिळत नसतं. म्हणून तो आपले इंद्रिय विषयापासून आवरत असतो. विधीनं विषय सेवन करीत असतो. म्हणून
विषयाला तिळंजली देत असतो. म्हणून इंद्रियाचा ते वासनिकच्या संकल्पाय नये म्हणून विवेकाने वैराग्य तयार होत असतं. तिच्या श्रद्धा समाधान परमार्थाला जे साधनाला किती साधना जवळ होत. इंद्रियाचा निग्रह, मनाचा निग्रह, शब्द उपरती संसारातून बाहेर पडण्याची प्रवृत्ती करत संसार करायचा. तो झळझळवणे भक्तीची वाटीला मग तू बाबूशी अभंग निजधाम कैने उद्धार नवी काही कृपा करीन नारायण ऐशी सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. म्हणून त्याला तळमळ लागती, प्रवृत्ती होती त्याला याच्यातून घेण्याची. आवडत नाही त्याला. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून उन्नती म्हणे बैसलीची त्याला आवडत नाही याच्यातून काही. वीट येतो त्याचा त्या संसाराचा. अशी म्हणून उपरती श्रद्धा संतावर अतोट श्रद्धा गुरु. संतावर श्रद्धा आहे त्याची, बाकी कोणावर श्रद्धा नाही. संत सांगते तेच खरं आहे. त्याची माझे हित माहित आहे. आपलं हित करम महाराजांना माहिती, आपलं ज्ञानेश्वर महाराजांना माहिती, आपलं हित एकनाथ महाराजांना माहित आहे. आपलं हित आपल्या बाईला आईला माहित नाही, बापाला माहित नाही, बायकोला माहित नाही. म्हणून ते हित कळत नाही. आणि तुम्हाला हित सांगितलं नाही, ते सांगितलं तुम्हाला, पण हिताच्या गोष्टी नाही सांगितल्या. अनहिताच्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला खरा वाटायला. त्याच्यात काही खरं नाही. तिथं देऊन वाढे होती लोभा कारणे पाळती वाढी नाही हित देऊन, पण कशा करता लोभ आहे त्याच्या ठिकाणी, ममता आहे त्याच्या ठिकाणी. तो लोभ तुम्हाला असणारा बांधून टाकीत असतो. म्हणून संताच्या ठिकाणी आपलं हित दडलेलं आहे. म्हणून तो संताचा ऐकत असतो. श्रद्धा त्याच्याकडे संतावर श्रद्धा आहे त्याची, बाकी कोणावरच काय नाही. आणि संत उपदेश करीत असताना चित्ताची झालेली एकाग्रता, इतकी एकाग्रता चित्ताची की चित्तात दुसरं कोणचा विषय राहिला नाही, कोणचा भाव नाही राहिला. ते सांगतात तेच खरं आहे. प्रमाणे मला संतांचे शब्द, प्रमाणे वेद मला श्रुती शास्त्र प्रमाणे मला काय सांगायचे तेच खरं आहे. वेद सांगतो ते खरं, शास्त्र सांगतो ते खरं, पुराण सांगतो ते खरं, संत सांगतात ते खरं, देवाने सांगितलं की ते खरं आहे. जसं अर्जुनाला खरं वाटलं देवाने सांगितलं म्हणजे अर्जुन मुक्त झाला. उद्धवाला खरं वाटलं भगवंताने सांगितलेलं भागवत खरं वाटलं. जयला जयला खरं वाटत त्यांचं कल्याण होत असतं. म्हणून श्रम दौड तिच्या श्रद्धा समाधान ही साधना येत परमार्थाला आणि मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा, याच्यातून या जन्म मरणातून पार पडण्याची, ह्या असणार दुःखातून पार पडण्याची तीव्र जिज्ञासा. कैनी उद्धार पाणीन काही कृपा करेन नारायण ऐशे सांगा तुम्ही संत जन करा समाधान. केले गिरडे फुटे पेतो स्वामी भेटे वडील माने. कधी माझा बंध तुटल, कधी मला भगवंताची प्राप्ती होईल, कधी माझा जन्म मरण निवृत्त होईल, अशी सदा करे तळमळ, सदा तळमळ त्याच्या अंती करणार. तवा तापला म्हणजे त्याच्यावर भाकर भाजत असते, तसं याचा अंतकरण तापलं काही आवडणं. फक्त त्याला संत भेट आणि मोक्ष पाहिजे. फक्त काय पाहिजे त्याला? मोक्ष पाहिजे, जन्म मरणाची निवृत्ती पाहिजे त्याच्याकडं. म्हणून सद्गुरु कहे स्वस्वरूप जाण, एकले वेद प्रमाण, याला वेद प्रमाण आहे तुझं स्वरूप सांग. येणे जन्म मरण काबुल फाटे, सद्गुरु वचनी विश्वास राख गुरुते. जन्म मरणाची तुझी ललाट पत्रिका फाडून फेकल्या जाईल जर सद्गुरूच्या शब्दावर तू विश्वास ठेवला. त्या लोकांवर जर विश्वास ठेवला तर तुला नक्की मरावं लागणार. पण पुढच्या जन्मात जावं लागेल. कोणचं परवडत, कोणचं परवडत तुम्हाला? ह्या लोकांच्या शब्दावर विश्वास ठेवला तर नक्कीच मरण आहे आणि पुढचा जन्म आहे. का नाही बरे?
कळतं का कीर्तन तुम्हाला? ह्या लोकांच्या शब्दावर जर तुम्ही विश्वास ठेवला तर काय होईल? मरण आहे आणि पुढचा जन्म. आणि तुम्ही जर सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवला तर संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न भूक निवारण माय बाप पिंडू पाणीला माया जन्म मरण जाया संत संग. म्हणून ध्यानात ह्या गोष्टी. म्हणून विवेक वैराग्य समाधी छटक आणि मुमुक्षुता हे परमार्थाचे साधन आहे. त्याच्या पुढं परमार्थाच्या जवळचं साधन सांगायचे महाराज. आता जवळच हे तरी बाहेरचे विवेक वैराग्य समाधी छटक हे बाहेरचे, त्याच्या अलीकडं साधन आहे श्रवण. श्रवणात जो बसला हे साधनावर आरूढ होऊन विवेक वैराग्य समाधी छटक आणि मुमुक्षुता हे साधनावर आरूढ होऊन कशावर बसला? श्रवणात बसला. श्रवणात बसल्याबरोबर मनाचा मारून करावा, इंद्रियातून धन द्यावा. इथे मोक्षाचे ऐकता, श्रवणात ऐकता मोक्ष. संसारात काय ऐकतं मिळालं तुम्हाला? थोडा विचार करा. काय मिळालं ऐकतं? मिळालं का आयुष्य गेलं? मिळालं काहीच नाही. मिळवायचं आणखी. मिळालं काहीच नाही, मिळवायचं. कशात मध्ये? संसारात. लग्न झालं, पोरगी झाली, पोरग मिळवायचं पुन्हा. काय मिळवायचं? पोरग मिळवायचं. पोरग झालं पुन्हा ते शिकलं पाहिजे, साहेब झालं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, त्याला नोकरी लागली पाहिजे, त्याचं लग्न झालं पाहिजे, साहेब झालं ते असणार घेऊन गेलं पाहिजे. राहिलं घरी ते मथार शेळ्या सांभाळायला. काय मिळालं? नाही कळत नव्हते. म्हणून ध्यानात घ्या. म्हणून श्रवणामध्ये बसल्यानंतर श्रवणात सगळे बंध तुटत असतात. माझे उघड ऐका. उघड सांगितलं, प्रतिज्ञापूर्वक सांगितलं, लक्ष देऊन ऐक, बस सगळ्या सुखाला तू पात्र होशील. म्हणून ध्यानात घ्या. तुका म्हणे कानी ऐकिनी मात तुया झाला घात, काना वचनाच्या भेटी परिसाची बेकिरकी वस्तू उठे. म्हणून श्रवण भक्ती वाटत नाही का? भक्ती नाही. अरे झाडाचे फुलं तोडून देवा लावा हे तर भक्ती वाटत तुम्हाला? काय वाटती? फुलं तोडे कोणाचे? झाडाचे. कोणाला वाहिले? झाड कोणाने लावलं? देवाचे. फुलं कोणी लावले? त्याला देवाचे. आणि तुम्ही काय वाहिलं? फुलं. तुम्ही फुलं वाहिले का अहंकार वाहिला? देवाला अहंकार व्हा का फुलं व्हा? अहंकार टाकून द्या. अहंकार घेऊन मी फुलं वाहिली, मी हार घातला, मी उत्पत्ती लावली, मी प्रसाद ठेवला, हे तुला अहंकार. माणसं टाकायला गेली, मुठी येऊन पडला. काही केलं माणसाने परमार्थातलं की त्याचा अहंकार येत असतो. काही करा तुम्ही, 2 धाम करून आली तरी त्याला काय तू अहंकार उघडा पडतो त्याचा. चला जेवायला, म्हणजे आपल्याला जेवायचं नाही लागणार, म्हणजे काऊन आमचे 2 धाम झाले. त्याला सांगायचं असतं फक्त. आणि 2-4 धाम करून आले किती इथं काय करतोय? गाव जेवण करतो, माउंद करतो. ते माउंद कशामुळं माउंड? फक्त लोकांना सांगायचं मी कुठून आलोय? धामाहून आलो. आणि सगळे माउंद वाटते त्याची धाम झाले पण. हो आपल्या झाले धाम. आता नी धामाला जायचं राहिले, सगळे धाम झाले. अहंकार काही परमार्थाचं केलं की अहंकार अगोदर डोकं घालीत असतो. म्हणून ध्यानात घ्या. श्रवणात बसल्यानंतर काय ऐका? काय ऐका? वेदांत शास्त्राचं तात्पर्य काय आहे? वेदांत शास्त्र काय सांगतं ते ऐका. काही बी ऐकू नाही. म्हणून अशी काही माणसं असते तर विचारसागर बी ऐकते. काय ऐकते? विचारसागर बी ऐकते. आणि त्या गोंधळाच्या कथा बी ऐकते. आपल्याला काय ऐकायचं?
सत्यनारायणची पोथी मी हे म्हणते चला कशाला संध्याकाळी विचार सागर ऐकला दुपारला सत्यनारायणाला गेला आपल्याला काय काय ऐकायचा सत्यनारायण आणि काही नसतं त्याच्या काही त्याच्या कथेमध्ये काही लाज नसती काही बी लिहिलेलं असतं आठपाट नगर होत आणि तिथे राजा होता आणि मग त्याने ती प्रसाद घेतला नाही त्या नीलावतीनं का कांतावती का काय नाव आहे कलावतीनं काय नाही घेतला प्रसाद नाही घेतला आणि तिचा नवरा कुठे गेलता हिरे माने आणायला आणि त्याची नावच बुडाली काय बुडाली नाव बुडाली 6 महिने आत राहिली बघा हाय की नाही असं किती महिने राहिली 6 महिने आणि मग हिनं प्रसाद घेतला तेव्हा जशाला तशी वर आली ऑक्सिजन आता काय वाटत त्याच्या वाचिणारे तसे आणि ऐकणारे हे असे आणि काय नाही प्रसाद केलेला असतं त्याच्यात चूक नसतं काय नसतं कोडा फट असतो असं खाता खाता नुसत्या श्वासाने जोडून जात काही नसतं त्याचा कशाचा प्रसाद सत्यनारायणाचा ऐका सत्यनारायणाची कथा ही अशी काय आणि मस्त ऐका त्यात सांगणारा सांगितून ह्या ऐका त्यात काय ऐका त्यात कथा वाया व्यर्थ कथा मार्ग म्हणून काय वेदांत शास्त्र काय सांगतंय काय तात्पर्य आहे वेदांत आहे जग खोट आहे दिसती इंद्रियाने दिसत असल मन इंद्रिय तोपर्यंत जोपर्यंत तुझ्याकडे मन इंद्रिय आहे तोपर्यंत दिसणार काय दिसणार पण तुझ्या बुद्धीमध्ये विवेक आहे ना तुला अरे दिसुती पण खोट आहे दिसुती पण कसं आहे आरशातलं दिसलं नाही का खरं नाही दिसलं नाही का खरं नाही हा खरं नाही अशी बुद्धी नाही का तुमच्याकडे आरशातलं दिसलं पण दिसून कसं नाही खरं नाही अशी तुमच्याकडे बुद्धी आहे कुत्र्याकडे नाही तशी बुद्धी भुकत ते कुत्र्या पुढे आरसा ठेवतो काय होतं ते मोठा आरसा घ्यायचा त्याच्या पुढे मांडायचा कोणा पुढे मग काय करत ती आरशातल्या कुत्र्याला बघत आणि बघा सगळं आरशाच घर होतं आरशाच महाल दर जरायला उघडा कुत्र गेलं आत त्या घरात काय गेलं त्या महालात गेलं कुत्र आणि कुत्र गेलं तिकून त्याला काय दिसलं दुसरं कुत्र दिसलं जावा लागलं भुकायला ते त्या कुत्र्याकडे पाहून त्याला म्हटलं हे आपल्याला वरचं ऐकत नाही मग तुझे फिरलं तिकून मी काय दिसायलं कुठे त्याच्यावर लागलं भुकायला त्याच्या लक्षात आलं काय हे बी आपल्याला ऐकत नाही मग दुसरीकडे तोंड केलं तिकून बी काय दिसलं आता मेलं भुकू भुकू कुत्र कशात त्या काच्याच्या घरात कोणाला भुकायलं तसे बरेच कुत्रे मेले का नाही कळत का भुकू भुकूच मेले ना ते कोणाला पाहून त्याला पाहून भुकायले पुन्हा ते कोणीच नाही दुसरं ते त्याला पाहून काय आले भुकायले काय नाही आलं ना काठाला लावायचं आपल्याला तुम्ही मागे राहा का ह्या पुढे जा चालू द्या ठेक्यावर याचा म्हणून सत्य ठेवा कागादानीला जगताकार हे जगकार दाखिल देवा करा मला भांडायरे देवाला म्हणून जगत नित्यम ब्रह्म सत्यम जीव ब्रह्माय ना करा जीव स्वरूपाने जीव बघा जीव नाही ते ब्रह्मच आहे जीव कोण आहे अरे जीव देवच आहे देवाचं पडल्याला आभास जीव म्हणजे प्रतिबिंब आणि प्रतिबिंब बिंब रूप असतो प्रतिबिंब काच नसतं प्रतिबिंब चौकट बी नसतं
त्याला पहा ना तुम्ही, प्रतिबिंब जे पडलं ना आरशात, ती चौकट असते का? नाही. चौकटीला सोडून कोण असतं? प्रतिबिंब असतं. काच असतं का प्रतिबिंब? काच दिसतं का? काच असतं प्रतिबिंब? काच दिसतं का? काच असतं प्रतिबिंब. हा, काच नसतं ते. आणि मग प्रतिबिंब कोण असतं? त्या बिंबाचं पायड्याला विरुद्ध बाजी असते, ते भासतंय आणि ते बिंब आहे म्हणून. आणि तुमच्या माहिती आहे तुम्हाला, तुम्ही पाहता प्रतिबिंबाकडं, पण ध्यानाचे बिंब पाहता कोणाकडं? प्रतिबिंबाकडे. ध्यानात काय? बिंब. त्याच्यात वाकडा दिसतो, गल नीट करता इथं. वाकडा कुठे दिसला? आरशात. प्रतिबिंबात नीट कुठे गेला? हा, तुम्हाला माहित नाही का धार्मिक गोष्ट? गेलो ती बाजारात, यात्रेला धाडीनं बाईकनं बळ धाड जातात नव्हतं कुठं. गेलं 500 रुपये दिले, गेलं तर बघा योगायोग तसे आरशाच्या दुकानात उभं राहिले. मोठाली आरशी उभं राहिलं, पटकन असं मिशान गिशान पाहिजे. माझ्या बाप्पाचा फोटो याच्याकडे टाका. आणि लोक सांगायचे त्याला की तू ह्या बापासारखाच जसाच बाप तसाच तू. आणि पाहिल्याबरोबर बापाचा याच्याकडे फोटो. आणि बघा दुकानदाराने गिऱ्हाईक पाहून बरोबर बनीत येते. म्हणे माझ्या बापाचा फोटो कशाकडे? म्हणजे आला म्हणे असाच. केवढा? मी 500 रुपयाला. आता त्या म्हणे 8 आण्याची किंमत नाही की मी दिली 5 किती कडून. माझ्या बापाचा काय भेटला फोटो? अण्णानं ते अण्णा खोलीत घेऊन आली तिला. एक लेकरं तिकडं टाकून पडून माझ्या बापाचा फोटो आहे, ते याचं बाहेरून की घरात जात आहे. माझा फोटो बापाचा फोटो घेतला, आनंद झाला त्याला, खूप नाचू लागले ते. याच की पुन्हा जात म्हणजे हे आधीच जत्रेवरून आणलं तर काहीच नाही, पण हे आज जाते पाहते काय म्हणून मी आठ गेली. एवढं मोठं कुकून ते नाटी तिला गेली, तिला पाहिलं ती चौकटी चौथांनी चौथांनी म्हणून जर मला बोललं म्हणे येरी गुणगुण बोलत मला हे. आणि आणली सवत जत्राला जाऊन कांडी सवत दाबीनं भांडलं दोघायची. आता ती कोण दोघं? धनगर धनगर आणि धनगरी. प्रतिबिंब कसं दिसायलं? खरं वाटायलं. म्हणून ते जगायला लागले घरात पांडू तांबू सगळा. ती म्हणे ते म्हणे बाप आणला मॅ. ती म्हणे नाही मै सवत आली. ती गावात कोण आणली? म्हणे नाही आता बाप आणला. काय आणला मॅम आपला? आता बाप खरा नाही, ते खोट आहे. ते दर्पणीचे मिथ्ये भासे, खोट भासलं ते. तसं अंतकरणात पडलेला जो आभास आहे जीवाचा, जीव चैतन्याचा, अंतकरणात पडल्याने जी प्रगटता आहे, अरे ती कोणाची आहे? परमात्म्याची, साक्षीची, आत्मस्वरूपाची, तुझ्या अधिष्ठान चैतन्याची. ध्यानात घ्या. म्हणून त्या भासाकडे पाहून निराभासाकडे लक्ष द्यावा. पाहिलं कोण? दिसला काय? अनुभवाला काय आलं? भास. म्हणून कशाकडे पाहावा? भासाकडे पाहून खुश व्हावा का? भासाकडे. जे आभास आहे, निराभास आहे, त्याच्याकडे पाहावा. जे साक्षी आहे, कुठंच चैतन्य म्हणा, त्याला आत्मचैतन्य म्हणा, निराभास जे चैतन्य, त्याच्याकडे पाहावा. जसं अर्जुनाने पाहिलं खाली आणि डावा डोळा उडीला वर. तेव्हा द्रौपदीनं काय घातली? माळ घातली. द्रौपदीनं काय घातली? अर्जुनाला माळ घातली. पाहिलं कुठं? खाली. फिरत्या मासा दिसू लागला आणि त्याचा डावा डोळा कुठं ओळीला? वर. तसं पाहिलं कशामध्ये? अंतकरणात विशिष्ट चैतन्य, अंतकरणात प्रतिबिंबित चैतन्य आता प्रगट आहे जीव रूपाने. तो जीव परमात्मा आहे. म्हणून जीवावर घे देव खोटा नागवी संदेह. म्हणून इथं महाराज पुन्हा मला सांगतात करा रे बापांनो. आणि श्रवण केल्यानंतर नित्य श्रवणात जरी केलं संशय
अनेक येत असतात, पर्यास येत असतो, म्हणून त्याच्याकरता नित्य असणार मनन करावं लागत. परमार्थाला आडे येणारे जे युक्ती आहेत, विचार आहेत, ते टाकून द्यायचे आणि जे साधक आहेत त्या अंतःकरणात ठेवायचे. याला मनन म्हणावं. 24 तास मन सगळं असतं, म्हणून परमार्थाला जे बाधा करतं त्याला बाजूला करणं आणि परमार्थाला जे साधक असतं त्याचा संग्रह करणे त्याला श्रवण म्हणते. आणि आपल्या अंतःकरणावरती विषयातून काढून, इंद्रियातून काढून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अखंड ठेवणे याला नित्य ध्यास म्हणतात. यालाच काय म्हणा, लावे मना पेशे देवाचं पिसं लागावं आपल्या मनाला. कोणाचं पिसं लागावं? संसाराचं पिसं लागून काहीच मिळत नाही, कोणाला मिळालं नाही. पिशे झाले लोक पण मिळाले काहीच नाही. या संसारात काय झाले? पिशे झालेत लोक. या संसारात कशाच्या नादानी, या संसाराच्या पिसं झाले, मिळालं काहीच नाही. पागल झाले. पुढे तो मन व्हायला वेळे म्हणून चिंती रोकडे आत्मज्ञान ध्यानात घ्या. देवाचं पिसं लागलं तर देव होशील तू, देव रूप होशील, पूर्ण जीवन होईल तुझं. म्हणून याला नित्य ध्यास म्हणतात. नित्य ध्यासाचं तत्वमसी शोधन. ते तू आहेस, ते जे ब्रह्म, जे अरूप असणार, अव्यक्त असणार, त्या सगळ्याचं अधिष्ठान असणार जे ब्रह्म, ते तू आहेस. तत्वमसी आणि मग साक्षात्कार. मग काय झालं? अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म मितो वासुदेव तत्पुरुषा तो येन विचलिता आणि सभागिया संतात का नाही तुझा आणि कमापुचा का. साक्षात्कार झाला. मीच परमात्मा, मीच ब्रह्म आहे. म्हणून नाथ महाराज तुम्हाला म्हणतात, करारी बाबानो साधन हरीची जणी करंचे करू नका. मी अमृत आहे, मला जन्म नाही, मृत्यू नाही, यजहार नाही, सुख नाही, दुःख नाही, पाप नाही, पुण्य नाही, अशी कीर्ती राहिली, श्वास राहिला. म्हणून ध्यानात ह्या गोष्टी. म्हणून महाराज झणे करण्याचे जेणे हे जन्म यमाची यातना, जेणे तुम्हाला जन्म होणार नाही पुढचा, पुन्हा यम यातना लागणार नाही तुमच्या मागे, असे साधन करा. महाराज आम्हाला साधन करायचेच, आम्हाला आम्ही साधन करण्याला प्रवृत्त आहेत, पण तुम्ही आम्हाला साधन सांगा ना, काय करावं आम्ही करायला काय आहे तयार आहे, तर आम्हाला सांगा काय साधन आहे. साधना ते नाम असणारे एकनाथ महाराजांनी अरे साधनाचं सार हरी आहे, या सगळ्या साधनाचं सार हरी आहे. आणि मग हरी तर कसं कळत हरी? त्याला नाव नाही, रूप नाही, गाव नाही, जात नाही, वर्ण नाही,
कसा कळावतो हरी? हरी कळणं फार कसं कळावं हरी? त्याला नाव नाही, त्याला रूप नाही, कोणाचं गाव नाही, अरूप आहे तो. कसा कळा हरी? तो व्यापक आहे, पण आम्हाला कुठं तो त्याचा स्पर्श होत नाही, तो दिसत नाही. म्हणून हरी म्हणजे अद्वय आहे. त्याच्या ठिकाणी काय नाही, द्वैत नाही. तो अरूप आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, सगळेच अधिष्ठान आहे. असा हरी सोपं करून सांगा मला. हरी आम्हाला कळायला पाहिजे, असं सांगा, आमच्या हाताला आला पाहिजे. मग आता लक्षात घे, आत्मतत्व धरतो. काय धर? आत्मतत्व लक्षात घे. तुम्हाला सूर्य नाही धरता येणार. काय नाही धरता येणार? पण तुम्हाला त्या पाठीवर धरला का नाही? कशावर? आता तुमच्या गावात नाही, त्या गावाने नाही, पण मग त्याला जाऊन पाहिले तर सगळ्या घरावर काय येतात, तिथं टाकी का नाही? नाही काय टाकायचं नाही. म्हणजे का धरला? संध्याकाळी उजेड त्या बंगल्यात लाईन गेली तरी काय सूर्यासारखा प्रकाश घरात मध्ये काय धरला? कशात धरला? किरण धरली त्याची. काय धरली? आणि तसंच परमात्म्याचं किरण आहे आत्मा. कोणाचं किरण? किरण आहे ते. किरण हातात आलं की कळालं का नाही? सूर्य तुमच्या अंतरुणावर येऊन पडला किरण. मग हात जोडायची का बाहेर येऊ? उगाला सूर्यनारायण बाहेर येऊन इतका येटगळपणा असतो का? किरण तुमच्या अंतरुणात पडला, तुझ्या अंगावर पडला म्हणजे कोणाचं दर्शन झालं का नाही? बरं, तसं आत्मकिरण हातात घे. आत्माच हरी आहे. एक हरी आत्मा, जीव शिव सर्व. आणि तू आत्मा आहेस. आणि शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी अनात्मा आहेस. आणि तू आत्मा आहेस. म्हणजे मी जिथं थांबती ती आत्मतत्व. इथं मी रुकती थांबती. दे मी बघा, नाक मी आणि नाक माझं कळूनच घ्यायला जातं का? नाक मी का नाक माझं? माझं. कान मी का कान माझा? पाय मी का पाय माझा? माझा. हात मी का हात माझा? म्हणजे माझं म्हणलं की बाजूला सरकले का नाही तुम्ही? जसं घर माझं म्हणल्यावर घरावर कशी धरली? घरातले माझे म्हणजे त्या लोकांना कसे धरले तुम्ही? तसं हे अवयव माझे का मी? माझे, मी नाही. मन मी का मन माझं? चला हात. मन मी का मन माझं? माझं मन. माझं मन बेचैन झालं. कसं झालं मन बेचैन? कारण की मी धरलं होतं हरभर 50 पोते होईल, 20च पोते झाले. काय झालं? मन बेचैन झालं. मनासारखं झालं की बरं, आणि मनाच्या बाजूला झालं की बेचैन. म्हणून माझं मन प्रसन्न आहे, माझं मन बेचैन बी आहे. मग मन तुम्ही का मन माझं? माझ्या मनावरून तुम्ही कसे ठरले? वेगळे ठरले. बुद्धी माझी, माझ्या बुद्धीवरून कसे ठरले? मग जे मी जिथं थांबत ते तुमचं स्वरूप. म्हणून आत्मतत्व हे सगळं अनात्मा आहे. जे जड आहे ते अनात्मा आहे. जे चैतन्य आहे तो आत्मा आहे. जो सत्य आहे तो आत्मा आहे. जे असत्य आहे ते अनात्मा आहे. जे नित्य आहे तो आत्मा आहे. जे अनित्य आहे ते अनात्मा आहे. म्हणून तुम्ही सच्चित आनंद स्वरूप आहे आत्मतत्व. हे असं जड दुःख रूप आहे. आणि आत्माच ब्रह्म आहे. आत्माच कोण आहे? ब्रह्म आहे. किरण हातात आलं म्हणून इथं महाराज म्हणतात आत्मतत्वधारी तुझे. आणि आत्मतत्व कळालं, हरी कळाला, त्याला काहीच यज्ञ करायचं कारण नाही. कोटी कोटी यज्ञ नित्य आत्मा हा बुद्धी ज्ञान. म्हणून आत्मा मी आहे असं बुद्धीत कळालं. न होतो न भविष्यात ते कधी झालं नाही, कधी होणार नाही.
म्हणून आत्महान पुण्यम, आत्मा पुण्य, पुण्य आत्मा मी असं कळणं हेच पुण्य आहे. कोटी कोटी यत्न नित्य त्याचा नेम, नित्य कोटी कोटी यत्न करीत असत मी सच्चिदानंद ब्रह्म असं कळणं म्हणजे सगळे यज्ञ झाले त्याचे. राम म्हणता वाट चालली यज्ञ पावला पावली, मी राम आहे असं कळालं, मी आत्मा राम आहे असं कळालं. आणि या पावला पावलीत त्याचा यज्ञ झाला. त्याला वेगळा यज्ञ करायचं काम नाही, त्याचा ग्रासी यज्ञ झाला. यज्ञच करायला सगळं पुण्य झालं. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना त्याच्या पुण्याला गणत नाही. म्हणून कोटी कोटी यज्ञ नित्य झाले. एक हरी नाम हरी हरिमुखे गाता हरभरे चिंता त्या नाही मानता जन्म घेणे जुना काळ होता. घनिष्ठ मित्र कुठे गेले? मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर तिथं लांबून पाहिलं अशी मस्त झगडे कटिंग केलेली पॅन्ट शर्ट. आणि मग ते म्हणत एक म्हणताय पोरकी येतात ना ह्या पोरग्या येते पोर लांबून एकूण एका एक म्हणतं कोण आहे पोरकी येते. ते म्हणता ए कोण येते? पोरगा येते काय कपडे ती हिप्पी कटिंग एखादा दमत निघाला म्हणजे ते नाही रे संशयावणी थोड आणि पाप नाही थोड प्राण्याशी बाबूर विनाशाशी गेलो ती गरकर फिरली त्याच्याकडे बोलते काय म्हणे काय म्हणे जी चप्पल काढून ती मुंबईची पोट्टी ती गुपची बसती का? त्या आधी तर काय करली ते तेवढं गुपची मग तिच्या लक्षात काळी चप्पल 2-3 तिकडे त्याचं चपला खाली आणि खावदी चपला संशय राहिला का? काय गेला चपला काय काय राहिला नाही संशय राहिला नाही. तसं एका जनार्दनी न घ्यावा संशय फार दुःखाला कारण आहे. संशयासारखं काही दुःखाला कारण आहे. पण तुम्हाला संशय येत नाही काय नाही संशय तर येईन पण निश्चय केला ज्या समजुतीचा. आज कधी तुम्हाला असं वाटतं का मी कोण आहे, यांचा माझा संबंध काय आहे, ह्या लोकांचा माझा संबंध काय आहे, हे लोक माझ्या संग कवर राहणार, माग होते का, पुढे राहणार का, असं कधी संशय येतो का? ज्याला आपण बायको म्हणतो खरंच ती माझी आहे का? असा संशय येतो का कधी तुम्हाला? खरंच ती पत्नी ती बायको माझी आहे का नाही असं काही नाही. खरंच मी तिचा नवरा आहे का नाही याच्याबद्दल संशय आला. खरंच हे पोरग माझं आहे का? खरंच हे बाप माव आहे का? खरंच ही माय मै याच्याबद्दल संशय येतो तुम्हाला? त्याची बात नाही. आणि खरं आहे का? कीर्तना पुरतं बरं वाटतं आपल्याला. याच्यातलं काहीच खरं नाही. कोणाचे माय बाप कोणाचे गणगोर, कोणाचे बाप कोणाची माय कोणाची पत्नी, पत्नी पुत्र सहोदर हे तो मायेचा पसार. अरे काय सगळं मायेचा पसार आहे. काही खरं नाही पण तिथं संशय यायला तयार नाही. आणि इकडं संशय खरंच तुकाराम महाराज होते का नव्हते? वैकुंठाला गेले. खरंच वैकुंठाला गेले असते का ते? खरंच का झाले गेला असेल का काही कोणी तुकाराम महाराजांनी इतक्या आपण कोटाला येत असेल का? हे आपलं कल्पीचे सगळं आहे. सगळं खरंच ते 13 दिवस पाण्यात तरंगले असतील का? काही आजच्या त्याच गप्पा आहेत त्या लोकांच्या. त्याच्याबद्दल काय लोकांना संशय. खरंच ज्ञानेश्वरी सांगितलं ते खरं असेल? खरंच भगवंतांनी गीता सांगितली का? होय. कुरुक्षेत्रावर काय सांगितली? गीता सांगितली. कोणी सांगितली?
भगवंताने सांगितले. ऐकली कोणी? हा, लिहिली कोणी? सांगा बरं, आपल्याला काय खरं वाटत? कोणी लिहिली? दोघच होते लिहिलं, एक सांगायला आणि एक लिहिली कोणी? मग लोकांना वाटतं हे काय नाही, हे असं बुल छापायचं त्या काय आता. म्हणून ना तिकडं वेदाला शास्त्राला नापट ठेवते संशय त्याच्याबद्दल आणि इकडं संशय. म्हणून अमेरिकेत तसंच झालं. शिकागोला एका विवेकानंद सरस्वतीला प्रश्न केला एका माणसाने. सुज्ञ लोक होते ते. म्हणे काय अंधश्रद्धा आहे तुमच्या भारतात? इकडे अंधश्रद्धा आहे, ते मूर्तीचीच का देव मानते पूजा करते. तर कोणाची? मूर्तीची. म्हणजे आज नाही सांगत तुला, उद्या सांगाल. कधी सांगल? उद्या सांगल. एका महालात गेले, तिथं पान खाल्लं. कधीच खात नव्हती पान, खाल्लं नाही जीवनात. पहिली वेळ त्याची पान खाती. मस्त मोठं पान घेतलं, तोंड चघळलं आणि तसं त्या आतमध्ये रस ठेवला त्याचा. आणि तिथं त्याचे पूर्वजाचे फोटो होते लावलेले. पूर्वज ते त्याचे मेलेले, त्याचे काय लावलेले ते फोटो. पहिल्या सुरुवात जे पहिला झाला त्याच्या पिचकारी मारली, दुसऱ्यावर मारली, सगळ्या फोटोवर काय मारल्या? संकलन. ते म्हणजे आमचे पूर्वज झाले ते आमचे कोण येतात? पूर्वज. त्याच्यावर काय करायले तुम्ही? पिचकाऱ्या मारायले. म्हणजे तिथं गेले ना रे, कोणाला 300 वर्ष, कोणाला 400 वर्ष झाले जाऊन. ते गेले, कुठे गेले? काय मिळेल का तुला? आणि ते तुला गेलेली मान्य आहे तुला, हे गेलेले तुला काय येतं? आणि आमच्या मूर्ती तुला मान्य नाही. काय नाही? अरे त्या मूर्तीत मध्ये मूर्ती म्हणजेच असणार मूर्तिमंत परमात्मा आहे. म्हणून भक्ताच्या भावनेनं तयार झालेली मूर्ती ती. त्याच्या मागे भक्ताची काय आहे? आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. म्हणून जे निर्गुण होतं ते भक्तीनं सगुण झालं भक्तासाठी. कट्ट्यावर हात ठेवून उभा आहे कोणासाठी? भक्तासाठी. अनंत अवतार घेतले भक्तासाठी. म्हणून जाणार घ्या. तिकडं संशय यावा माणसाला संतांच्या वाङ्मयावर, संतांच्या शास्त्रावर, संतांच्या बोलण्यावर, वेदावर, या उपनिषदावर, पुराणावर, याच्यात काय होऊ नये? संशय येऊ नये. एका जनार्दनीनं घ्यावा नित्य येती होय हरिरूपाने. निश्चित तू हरिरूप होशील नाही, हरीच आहे. संशय टाकून दे. आणि संशय टाकून देण्याकरता कारण असणारा अज्ञान टाकून दे आणि तू ब्रह्मच आहे. आणि हरिमुखी गाता हरपुरी चिंता ज्या नाही मागता. ज्ञानेश्वर